नायगाव येथील ग्रामीण रुग्णालयात गुरुवारी 18 सप्टेंबरला स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचे आणि रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या अभियानाचे उद्घाटन जिल्ह्याचे खासदार रवींद्र पाटील चव्हाण, नगराध्यक्षा पूनमताई राजेश, प्रतिनिधी संजय पाटील चव्हाण, बालाजी मदेवाड यांच्या हस्ते रिबीन कापून करण्यात आले। यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष श्रीहरी देशमुख, माणिकदादा चव्हाण, बालाजी शिंदे, बाबासाहेब शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या शिबिरात नारी सक्षमीकरण कार्यक्रमाअंतर्गत स्त्रीरोग तपासणी, लहान मुलांची तपासणी, आहार विषयक तज्ज्ञांचा सल्ला अशा विविध सेवा पुरविण्यात आल्या। तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आभा आयुष्मान आणि वयोवंदना कार्डांचे वितरण करण्यात आले। या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांनी आपली सेवा देऊन नागरिकांना मार्गदर्शन केले। नायगाव शहर आणि परिसरातील अनेक गरजू महिला आणि बालकांनी या शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घेतला। वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अपर्णा पोपलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर यशस्वीरित्या पार पडले। नायगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये सशक्त नारी अभियानाची सुरुवात नायगाव ग्रामीण रुग्णालयापासून सुरुवात झालेली आहे। तालुक्यातील भरपूर मोठ्या प्रमाणात आज उपस्थित होत्या। आज केंद्र शासनाच्या वतीने आणि राज्य शासनाच्या वतीने जे सेवा पंधरवडा साजरा करत आहेत त्या अंतर्गत या अभियानामध्ये नायगाव तालुक्यातील संपूर्ण महिलांची तपासणी आणि बालकांची तपासणी, त्याचबरोबर रक्तदान शिबिर असे विविध आयोजन या ठिकाणी करण्यात आलेले होते। मी सर्व जे अधीक्षक असतील, डॉक्टर्स असतील त्यांना सूचनाही केलेल्या आहे की या अभियानाअंतर्गत आपण प्रत्येक घरापर्यंत पोहोचावं आणि प्रत्येक घरातल्या महिलांची तपासणी आणि बालकांची तपासणी या अभियानाअंतर्गत झाली पाहिजे अशी मी सूचना संपूर्ण डॉक्टर मंडळींनी केली नरेंद्र मोदी साहेबांच्या 2 ऑक्टोबरपर्यंत हे अभियान असून स्त्री ही कुटुंबाच्या समाजाची केंद्रस्थान आहे आणि आपण जर पाहिलं तर स्त्रिया ह्या आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात। कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असताना त्या स्वतःच्या आरोग्याला पूर्णतः दुर्लक्षित करतात। हे लक्षात घेऊन या ठिकाणी आपल्या अभियान या ठिकाणी आपल्या नायगाव तालुक्यात सुद्धा राबवलं जात आहे। आज या ठिकाणी 18 सप्टेंबर रोजी नायगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आपल्या तालुक्यासाठीचं उद्घाटन झालेलं आहे। 2 सप्टेंबरपर्यंत हे अभियान आपल्या तालुक्यातील प्रत्येक PSC असेल, प्रत्येक उपकेंद्र असेल, आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्व महिलांना आणि बालकांना त्याचा लाभ व्हावा आणि त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या आरोग्यामध्ये सकारात्मक बदल व्हावा यासाठी राबवले। स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान हे दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये भारताचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब यांच्या अंमलातून राबवण्यात येत आहे। दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी आपले पंतप्रधान माननीय मोदी साहेब यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झालेले आहे आणि आज दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोजी ग्रामीण रुग्णालय नायगाव येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानांतर्गत हा कार्यक्रम आपण राबवण्यात येत आहे। या कार्यक्रमामध्ये आपण सर्व तपासण्या करण्यात येणार आहेत। यामध्ये प्रामुख्याने महिला आणि बालकांसाठीच्या तपासण्या आहेत। महिलांचे रक्ताचे प्रमाण जे असते, रक्ताची तपासणी यामध्ये होणार आहे। तसेच गरोदर मातांचे, हाय रिस्क गरोदर माता, अतिजोखमीच्या माता यांच्या तपासण्या आपण यामध्ये करणार आहोत। त्यानंतर आपण क्षयरोग रुग्णांची तपासणी करणार आहोत व त्यांना निदान करून त्यांना योग्य ते उपचार आपण देण्यात येणार आहे। त्यानंतर आपण या ठिकाणी आज रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे। जे इच्छुक व्यक्ती आहेत त्यांनी याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग होऊन रक्तदान करण्यात यावे असे आवाहन करण्यात येत आहे। तसेच आपण सर्व मातांना, गरोदर मातांना व बालकांना वेगवेगळ्या तपासण्या, त्यांच्या पोषण आहार याबद्दल आपण त्यांना समजावून सांगणार आहोत। लहान मुलांना लसीकरण सत्र आपण इथे आयोजित केलेले आहेत। त्यांना त्यांच्या वयोगटाप्रमाणे वेगवेगळे लसीकरण आपण आज इथे देण्यात येणार आहे आणि जी आहे आणि महिलांची सगळे वेगवेगळे कॅन्सरचे जे तपासण्या आहेत, जसं की गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर असतो, त्यानंतर ब्रेस्ट कॅन्सर असतात आणि मुखाचा कॅन्सर असतो, तोंडाचा कर्करोग जे म्हणतो, या सर्व कर्करोगाच्या तपासण्या आज इथे करण्यात येणार आहे। ग्रामीण रुग्णालय नायगावच्या वतीने मी नायगाव शहरातील व तालुक्यातील सर्व महिलांना व बालकांना आणि सर्व लाभार्थ्यांना
जास्तीत जास्त संख्येने इथे यावे आणि आपल्या तपासणी करून घ्यावा आणि आपल्याला पूर्ण सर्व लोकांना लाभार्थ्यांना इथे सर्व तपासण्या करून त्याचा पुरेपूर उपचार व आणि निदान सगळं करून आम्ही आमच्या मार्फत देणार आहोत। सर्व सुविधा आपल्याला इथे मिळणार आहेत। सर्वांनी इथे येऊन त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामीण रुग्णालय नायगावच्या वतीने मी इथे करत आहे। प्रतिनिधी हनुमंत चंदनकर, NTV न्यूज मराठी, नांदेड।